नमस्कार मंडळी, हॅपी जर्नीच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत फॉरेन टूरवरील इन्शुरन्स आणि आरोग्यविषयक काळजीबाबत। आता टूरचं बुकिंग करतानाच इन्शुरन्सचा विषय काढला म्हणून घाबरून जाऊ नका। ही एक साधी प्रिकॉशनरी स्टेप आहे। आपण जसं पावसात भिजू नये म्हणून छत्री जवळ ठेवतो ना, अगदी तसंच। अनेकांना वाटतं की 10-15 दिवसांसाठी कशाला हवा तो इन्शुरन्स आणि प्रीमियम। पण मंडळी, कधी-कधी एखादी लहानशी गोष्टही गंभीर रूप घेऊ शकते। एकतर परदेशातील औषधोपचाराचा आणि हॉस्पिटलायझेशनचा खर्च अक्षरशः लाखांमध्ये जाऊ शकतो। त्यामुळे वेळीच इन्शुरन्स केलेला बरा। आपण टूरसाठी जी रक्कम भरणार आहात तिच्या तुलनेत या इन्शुरन्सचा प्रीमियम निश्चितच लहानसा ठरतो। पण कधी बेफिक्रीमुळे किंवा ओव्हर कॉन्फिडन्समुळे पर्यटक हे पैसे वाचवायला जातात आणि ही बचत त्यांना भलतीच महाग पडू शकते। हा आमचा अनुभव आहे। मंडळी, या ओव्हरसीज इन्शुरन्समध्ये परदेश प्रवासातील अपघात, हॉस्पिटलचा खर्च, वैद्यकीय खर्च, तसंच चेक इन केलेलं सामान हरवणं, बॅगेज डिले, सामानाची चोरी अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो। यूके म्हणजेच इंग्लंड व युरोपमधील काही देशांच्या तसेच इजिप्त व दुबईच्या काउन्सिलेटने हा इन्शुरन्स सक्तीचा केलेला आहे। त्यामुळे आमच्या केसरीच्या या सहलींच्या खर्चातच इन्शुरन्स प्रीमियमचा समावेश केलेला असतो, कारण त्याशिवाय या देशांचा व्हिसाच मिळत नाही। मात्र हा प्रीमियम फक्त 59 वर्ष वयापर्यंत व्यक्तींनाच लागू असतो। आपण जर 60 किंवा अधिक वर्षांचे असाल आणि या सहलीचं बुकिंग केलं असेल तर जास्तीचा प्रीमियम भरावा लागेल। आता साऊथ ईस्ट एशिया किंवा USA व्हिसासाठी अशा इन्शुरन्सची गरज नाही, पण त्यांची तशी अट नसली तरीही तो घ्यावाच असा आग्रह आम्ही जरूर करू। मंडळी, आपण केसरी मार्फत फॉरेन टूरसाठी जो मेडिकल इन्शुरन्स करता ती कॅशलेस पॉलिसी असते। या पॉलिसीचा प्रीमियम आपण आधीच भारतात भारतीय रुपयांमध्ये भरलेला असतो। त्यामुळे परदेशात आपल्याला दुखापत झाली, अपघात झाला, वैद्यकीय मदत घ्यावी लागली तर तेव्हा तिथे पैसे भरावे लागत नाही। किंवा काही इन्शुरन्स प्लॅननुसार पैसे आधी भरावे लागतात, नंतर क्लेम सेटल केला जातो। या इन्शुरन्ससाठी 70 वर्षापर्यंतच्या पर्यटकांना कोणताही मेडिकल रिपोर्ट दाखवावा लागत नाही। या पॉलिसीचा आणखीन एक फायदा म्हणजे आपण टूर बुक केलीत, इन्शुरन्स प्रीमियम भरलात, पण टूरच्या काही दिवस आधी आपल्याला एखादा अपघात झाला आणि आपण टूरवर जाणं कॅन्सल केलं तर त्याबद्दलचे कॅन्सलेशन चार्जेस हे देखील या पॉलिसीमुळे कव्हर होतात, तुम्हाला भरावे लागत नाही। मंडळी, ही पॉलिसी घेताना त्यावर नॉमिनी म्हणून अशा व्यक्तीचं नाव लिहा जी तुमच्याबरोबर टूरवर येणार नाहीये। तसंच या इन्शुरन्सचे पेपर टूरवरती बरोबर आणायला विसरू नका। तिकडे वैद्यकीय मदतीची गरज निर्माण झाल्यास ताबडतोब या पॉलिसीवरच्या टोल फ्री नंबरवर फोन करून आपली केस रजिस्टर करा। ओव्हरसीज ट्रॅव्हल इन्शुरन्स बाबतचा कोणताही क्लेम करताना इन्शुरन्स कंपनीच्या नियमांनुसार कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असतं। आपल्या पॉलिसीवर याबाबत दिलेल्या सूचना आधीच काळजीपूर्वक वाचून लक्षात ठेवा। मंडळी, अशा प्रकारे ओव्हरसीज ट्रॅव्हल इन्शुरन्सच्या मदतीने आपण अनपेक्षित संकटांपासून वाचण्याची तयारी केली आहे। आता थोडंसं ओळखीच्या संकटांबाबत, म्हणजेच आपल्याला एखादा विशेष आजार किंवा त्रास असेल आणि ज्याचा परिणाम तुमच्या परदेशातील सहलीवर होणार असेल तर कृपया अशा गोष्टीची माहिती आपण टूर बुक करतानाच आम्हाला द्यावी। त्यामुळे अशा परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आमचे टूर लीडर तयार असतील। कदाचित आपल्याला टूरवर जाण्यापूर्वी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटही सादर करावं लागेल, पण ही सगळी काळजी आम्ही आपली परदेशवारी विना त्रास व्हावी म्हणूनच घेत असतो। मंडळी, आपल्यापैकी काही जणांना डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा अन्य कारणांसाठी नियमित औषधं किंवा इंजेक्शन घ्यावे लागत असल्यास त्याबाबतचे मेडिकल प्रिस्क्रिप्शन टूरवरती सोबत ठेवणे आवश्यक आहे। तसंच संपूर्ण टूरच्या कालावधीसाठी पुरेल इतका अशा औषधांचा साठा सोबत ठेवावा। विमान प्रवासात त्यातील आवश्यक ती आणि आवश्यक तेवढीच औषधं जवळच्या हँडबॅगमध्ये घेऊन बाकीची मात्र कार्गो बॅगमध्ये ठेवा। आपण फार उत्साहाने ही फॉरेन टूर ठरवलेली असते। एखाद्या लहानशा घटनेने आपल्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून या सूचना करत आहोत। त्यामुळे घाबरून न जाता पण गांभीर्याने ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि परदेश सहलींचा निरामय आनंद लुटा। धन्यवाद। हॅपी जर्नी। केसरी टूर्स, एक अविस्मरणीय अनुभव।